नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मिसळपाव ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये आपण 1 चमचा अख्खे धणे, दालचिनीचा तुकडा, 3 ते 4 लवंग, 3 ते 4 काळी मिरी, 2 हिरवी विलायची, 1 चक्रीय फूल आणि इथं दगडफूल घेतलेला आहे. आता हे सर्व आपण मंद आचेवर खमंग असं भाजून घ्यायचं आहे. मसाल्यांचा छान असा सुवास सुटला की आपण हे मसाले काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये 1 चमचा तीळ, पांढरे तीळ आपण खमंग असे भाजून घेणार आहोत. पांढरे तीळ उडायला लागले की आपण हे तीळ देखील काढून घेऊया आणि थंड करायला ठेवणार आहोत. सुक्या खोबऱ्याचा किस 1 वाटी घेतलेला आहे. छान असा खरपूस कलर येईपर्यंत आपण हे सुकं खोबरं भाजून घेणार आहोत. आपण तेल न टाकता एकदम सुके असे हे सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत. खोबरं आपलं खरपूस झालं की मी हे काढून घेणार आहे. आता यामध्ये आपण 3 मध्यम आकाराचे कांदे मी इथं कट करून घेतलेले आहेत. सुरुवातीला आपण कांद्यामध्ये मॉइश्चरायझर असतं त्याच्यामुळे तेल न टाकताच 2 ते 3 मिनटं परतून घेऊया आणि 1 चमचा तेल टाकून आपण हा कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. कांदा लवकर भाजला जावा त्यासाठी मी इथं पाव चमचा मीठ टाकून घेतलेला आहे. कांद्याला लालसर कलर यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण टाकूया 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं, कढीपत्त्याची काही पाने आणि 1 टमॅटो मोठं आपण कट करून घेतलेला आहे. हे टाकून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया. यामध्येच मी लाल सुक्या मिरच्या 2 तुकडे करून टाकणार आहे. टमॅटो आपण यासाठी टाकले जे आपण खडे मसाले वापरल्यात त्याचा तिखटपणा कमी होण्यासाठी आपण इथं टमॅटो वापरलेला आहे. आणि छान असा खरपूस होईपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजल्यानंतर मी पॅनमध्येच पसरवून ठेवणार आहे आणि पूर्णपणे हा मसाला थंड झाल्यावर आपण हा मिक्सरला वाटून घेऊया. आपले जे खडे मसाले, सुकं खोबरं थंड झालेलं आहे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि एकदम बारीक असे हे वाटून घ्यायचं आहे. सर्व सुके मसाले अगोदर वाटून घेतल्यामुळे कांदा टाकल्यानंतर मसाला आपला व्यवस्थित असा बारीक होतो. आता मी हे थंड झालेला आपला कांदा टमॅटो मिक्सरच्या भांड्यात काढून त्यामध्ये देठा सकट आपण इथं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि पाव वाटी पाणी टाकून मिक्सरला एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण तर्रीदार अशी मिसळ तयार करत आहोत. त्यासाठी मी इथं तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण फोडणीसाठी मोहरी, जिरे मोहरी छान अशी तडतडली पाहिजे म्हणजे खमंग अशी आपली फोडणी तयार होईल. त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून एखाद मिनिट आपण हे तेलावर तळून घेऊया आणि त्यानंतर आपण बारीक कट केलेले 2 कांदे मी इथं तेलावर टाकून 5 मिनिटं परतून घेणार आहे. कांदा आपला चांगला परतला गेला की मी इथं 1 टमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. आपण हे टाकून घेऊया. टमॅटोच्या प्युरीमुळे छान अशी तर्री येते भाजीवर. आता तेल सुटेपर्यंत मी हे
मसाले भाजून घेणार आहे किंवा कांदा छान असा परतून घेणार आहे. यामध्येच आपण टाकून घेऊया तेजपत्ता, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर थोडी तेलामध्ये फ्राय झाली की त्याचा सुवास छान येतो. एक 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण तेलामध्ये टाकून घेऊया आणि हे मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत. आपले सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स झाले. 1-5 मिनटं परतले गेले. तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा सब्जी मसाला. सब्जी मसाला सहज बाजारात उपलब्ध होतो किंवा किचन किंग मसाला पण टाकू शकतो. आता तेल सुटेपर्यंत छान हे मसाले मी परतून घेणार आहे. मसाले आपण जेवढे चांगले भाजू आणि तेल सुटतील तेवढे ह्या भाजीला छान अशी तर्री येते. मसाल्यांना आपलं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण मोड आलेली मटकी, इथे मी 500 ग्रॅम घेतलेली आहे, म्हणजेच अर्धा किलो ही मटकी आहे. आपण 5 ते 7 लोकांसाठी मिसळ तयार करत आहोत. मसाल्यांमध्ये मटकी एकजीव करून झाली की आपण इथे गरम पाणी भाजीसाठी वापरणार आहोत. आपल्याला हवं तेवढं आपण हे पाणी इथं टाकून घेऊया, म्हणजे छान असा त्याचा रस्सा तयार होईल आणि गरम पाणी टाकल्यामुळे लगेचच आपल्या भाजीवर तर्री यायला सुरुवात होते. आपण डायरेक्ट ही मिसळ तयार करत आहोत. मी इथं कुठलाही स्टॉक वगैरे काढलेला नाही आहे मटकीचा, त्याच्यामुळे मटकी शिजण्यासाठी थोडं पाणी लागणार आहे. त्या हिशोबाने मी इथं कढईत पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार 2 चमचे मीठ टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. भाजीला छान अशी उकळी आली की एक 10 ते 15 मिनटं आपण ही भाजी छान शिजवून घेणार आहोत. छान असे आपले 10 ते 15 मिनटात मटकी शिजलेली आहे. छान अशी तर्री आलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. आपण मटकी शिजली आहे का चेक करूया. एकदम मऊसूत अशी आपली ही मटकी शिजली गेलेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. 6 ते 7 लोकांसाठी आपण तर्रीदार अशी मिसळ तयार करत आहोत. त्यामध्ये आता एका बाउलमध्ये मी फरसाणा टाकून घेत आहे आणि त्याच्यावर आपण ही मटकीचा रस्सा टाकून बारीक कट केलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकून घेणार आहे. आपली मिसळ पाव किंवा तर्रीदार मिसळ तयार झाली आहे.